आज माझ्या दिवसाची सुरुवात इतकी छान झाली ना. पहिल्यांदा तर उठल्या उठल्या गुलाबाचं फूल बघितलं. किती दिवसापासून कळीची उमलाची वाट बघत होती ना. आज फायनली उमललं. इतकं भारी दिसत होतं ना. पहिलंच फुल आहे त्या झाडाचं. आणि मग पहिल्यांदा तर देवाला ठेवलं, कारण की आम्ही झाडं का लावले देवाला फुलं भेटायसाठी. नंतर ना मी स्वयंपाक करायला घेतला होता. परीस पप्पा म्हणला चहा चपातीचा नाश्ता करायचा. त्या मस्त अशा कडक कडक तेल तूप लावून चपात्या करून घेतल्या. आणि नंतर मग अशी गरम गरम चपाती आणि चहा खायला इतकं छान लागतं ना. आणि नंतर वांग बटाट्याची सुक्की भाजी पण डब्याला बनवून घेतली. खूप छान अशी सिंपल अशीच केलेली. परीच्या पप्पांना खूप जास्त आवडती. नंतर ना हे कामाला निघालेलं आणि ह्या दोघी त्यांना घालवाय बाहेर गेले होत्या. नंतर कडक एकदम ऊन पडलं होतं. आणि मग मी हे की नाही गहू उन्हात वाळाय ठेवलं, कारण की कुठलं पण दळण असं उन्हात थोडंसं वाळवून दिलं ना खूप छान पीठ येतं. म्हणून मी वाळवलं आणि नंतर मग नीट केलं. ह्या दोघींची बघा माझ्याकडे बघून कशी नाटकं चालली होती. मी इकडं दळण नीट करत बसलेली आणि ह्या बघा कशा करतात एकीमेकीला वाकडं दाखवत होत्या. आणि ह्या दोघींचं चाललंच होतं. मग मी गेली आतमध्ये. आधी धुणं धुतलं, नंतर भांडी घासली, नंतर सगळं मग किचन हे आवरून घेतलं, कारण की किचन जर पुसलं नाही ना सगळं काम झाल्यागतच वाटत नाही. सगळं एकदम असं स्वच्छ असलं की कसं आपल्याला पण बसू वाटतं निवांत. नंतर संध्याकाळी परीचं पप्पा आलं तर त्यांना एकदम थोडा चहा दिलता, कारण ते जास्त चहा पेत नाही ती. मग त्यांनी वल्ल्या भुईमुगाच्या शेंगा पण आणल्या होत्या. त्यात मी भाज्या घेतलेल्या, कारण की मला लय आवडते त्या आणि परीला पण माझ्यापेक्षा जास्त आवडते त्या. अशा कुरकुरीत एकदम मस्त अशा भाजून घेतल्या शेंगा कमी गॅसवर. आणि नंतर आम्ही तिघीजणी बसलो की खायला. तर कसा वाटला व्हिडिओ. बाय बाय.